नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य अशा विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत जीएसटी, अकाउंट्स, फायनान्स मध्ये लाखो जॉब आणि लाखोंचे जॉब देणारे 100% खात्रीशीर करिअर या विषयावरती। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ निलया एज्युकेशन ग्रुप आणि निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचे संस्थापक सीए निलय मेहता। विषयाकडे वळण्यापूर्वी मी निलय सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। निलय मेहता यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास ते निलया एज्युकेशन ग्रुप व निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्सचे संस्थापक आहेत। निलय सर स्वतः सीए असून निलया एज्युकेशन ग्रुप ही संस्था भारतातील एक नावाजलेली संस्था आहे। निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स जीएसटी, अकाउंट्स, फायनान्स, सॅप आणि इन्कम टॅक्स या विषयाचे प्रॅक्टिकल कोर्सेस घेते आणि त्यांचे हजारो विद्यार्थी इन्फोसिस, विप्रो, टाटा, एल&टी यांसारख्या शेकडो मल्टीनॅशनल कंपनीत प्लेसमेंट म्हणून उपलब्ध करून दिलेले आहेत। निलया आयकॅट्स ही पुणे, चिंचवड, नाशिक इथे जाणून घेणारच आहोत। मात्र 1 जुलै पासून जीएसटी संपूर्ण देशात लागू होणार आहे, त्यामुळे संपूर्ण टॅक्स सिस्टम बदलवून टाकणारा नवा कायदा, नवा बदल भारतात येतोय। त्यामुळे करिअरच्या प्रचंड संधी आता उपलब्ध होणार आहेत। केवळ जीएसटीच नाही तर डिमॉनिटायझेशन, डिजिटायझेशन अशा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हमुळे ब्लॅक मनीवरती खूप बंधनं आली आहेत। एकंदरीतच जीएसटी, अकाउंट्स, फायनान्स या क्षेत्रामध्ये अक्षरशः सुवर्ण संधी तरुणांसाठी चालून आली आहे। याच संधीचं नेमकं सोनं कसं करायचं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निलय मेहता। आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर जीएसटी हा नवा कायदा आता 1 जुलै पासून लागू होणार आहे, याविषयी तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे। मात्र या कायद्यामुळे नेमके काय बदल होणार आहेत आणि कॉमर्स विश्वामध्ये खास करून काय एकूणच आपण बघितलं तर काय विश्व असं नेमकं निर्माण होणार आहे तरुणांसाठी? पूर्वी बिझनेससाठी जर पाहिलं आपण तर भरपूर भारत हा देश खरं तर कायद्यांचा देश म्हणून ओळखला जातो। प्रत्येक गोष्टीला एक टॅक्स, प्रत्येक गोष्टीसाठी एक कायदा। साध्या वस्तूंचं जर उदाहरण घेतलं तर वस्तू मॅन्युफॅक्चर केली तर तिच्यावर एक्साइज ॲक्ट, ती पुढे विकताना जर महाराष्ट्रात विकतोय तर तिथे एमव्हॅट, महाराष्ट्राच्या बाहेर विकायला सीएसटी, भारताच्या बाहेर जर गोष्ट विकायची असेल किंवा विकत घ्यायची असेल तर कस्टम ड्युटी, हॉटेलला एंटरटेनमेंट टॅक्स आले, लक्झरी टॅक्स आले, असे असंख्य टॅक्स। म्हणजे खरं तर ह्या देशातला व्यापारी भांबावून गेलेला होता की मी व्यापार करायचा की मी नुसतं टॅक्सचे वेगवेगळ्या लोकांचे रिटर्न फाईल करायचे आणि त्याच्यासाठी टॅक्सेशन मध्ये एक मोठा रिफॉर्म हवा होता। हे सगळे टॅक्स मर्ज करण्याची गरज होती आणि ती सुंदर गरज जीएसटी आज पूर्ण करतंय। हा प्रचंड मोठा बदल टॅक्सेशन सिस्टम मध्ये येतोय। सगळे मोठे मोठे टॅक्स नाहीसे होऊन त्यांच्या जागी गुड्स आणि सर्व्हिसेसला लागू असणारा फक्त एक जीएसटी कायदा येतोय। आणि जर एवढा मोठा बदल होतोय, टॅक्सेशन सिस्टमच जर पूर्ण बदलतीये तर कुठलाही बदल स्वतःबरोबर संधींचं एक नवं पर्व घेऊन येतो। म्हणजे पूर्वी कॉम्प्युटरायझेशन नव्हते, कॉम्प्युटर्स आले आणि असंख्य संधी इंजिनियर्सला उपलब्ध झाल्या। तसंच हा काळ आहे जे 15 वर्षापूर्वी इंजिनियर्सला काळ होता सॉफ्टवेअर मध्ये, तो काळ आज कॉमर्स मध्ये ह्या युवकांसाठी निर्माण झालाय। आणि नुसतं जीएसटी नाही, डिमॉनिटायझेशन, डिजिटायझेशन ह्याच्यामुळं बिझनेस शिफ्ट होत आहेत। पूर्वी जो कॅशमध्ये व्यवहार चालायचा तो आता पेटीएम, एनईएफटी, आरटीजीएस, बँकिंग ह्या माध्यमाकडे वळालाय आणि त्याच्यामुळे काळा पैसा बंद होतोय। लोकांना स्वतःचे बिझनेस ऑनलाईन दाखवणं, प्रॉपर गव्हर्नमेंटकडे दाखवणं हे सगळं बंधनकारक झालंय आणि लाखो संधी उपलब्ध होत आहेत। जीएसटीमुळे जवळजवळ 50 लाख ते 1 करोड नवीन एसएससी म्हणजे ज्या लोकांना टॅक्स भरावा लागणार आहे असे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवरती येण्याची शक्यता आहे। एवढ्या मोठ्या लोकांना जर सर्व्हिस द्यायची आहे तर किती प्रचंड संधी निर्माण होत आहेत। खरंय। आता तुम्ही म्हणालात की लाखो संधी यामध्ये आता उपलब्ध होणार आहेत, नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये या संधी उपलब्ध होणार आहेत आणि ह्या कोणासाठी असतील ह्या संधी त्याविषयी काय सांगाल? जीएसटीच्या अगोदर एक्साइज होता, सर्व्हिस टॅक्स होता, एमव्हॅट होता। प्रत्येक कंपनीचे पहिलं क्षेत्र म्हणजे आता टॅक्स बदलला म्हणजे ज्या कंपन्यांची सॉफ्टवेअर होती अकाउंटिंगची ती सॉफ्टवेअर बदलावी लागणार आणि सॉफ्टवेअर बदलायची म्हणजे पहिली गरज आणि संधी निर्माण झाली ती सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये।
माझ्या मागच्याच आठवड्यात काही सॉफ्टवेअर कंपन्यांच्या डायरेक्टरशी बोलणं झालं आणि ते म्हटले की आज आम्हाला बिझनेस अनालिस्ट पाहिजेत, जीएसटी वरती जो चेंज करायचा आहे त्या क्षेत्रातलं नॉलेज असणारी लोक पाहिजेत, कारण काळाबरोबर बदल करायला जीएसटीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पहिली संधी निर्माण झाली आहे ती सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जीएसटीचं ज्ञान आणि स्किल्स असणाऱ्या लोकांची. दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की 50 लाख ते 1 करोड नवीन एसएससी येण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या लोकांना सर्व करायला, त्यांचं अकाउंटिंग लिहायला अकाउंटिंगची लोक हवी आहेत. खरंय, अकाउंटिंगची लोक, जीएसटीची, अगदी बिलापासून ते टॅक्स कॅल्क्युलेशन सगळं बदलतंय. जुनी जी लाखो लोक आहेत अकाउंट्स आणि फायनान्समध्ये, त्याही लोकांना स्वतःमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर जी नवीन लोक शिकून येतील त्यांनाही प्रचंड संधी निर्माण होतात त्या क्षेत्रात. आता जीएसटीमुळे ब्लॅक मनी बंद करण्यासाठी किंवा ब्लॅक मनीवर कंट्रोल आणण्यासाठी गव्हर्नमेंटनी दर महिना भरपूर रिटर्न, 3 रिटर्न दर महिना भरायचे आहेत. महिना संपला की 10 दिवसाच्या आत रिटर्न गेलं पाहिजे. म्हणजे पूर्वी जसं होतं की 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने अकाउंटिंग लिहा, ती पद्धत संपली आणि रोजच्या रोज अकाउंटिंग लिहावं लागणार. म्हणजे पुन्हा एकदा अकाउंट्सच्या चांगल्या स्टाफची गरज आहे. परफेक्शन हवंय, कारण सगळं ऑनलाईन आहे. परफेक्शन, 1 रुपया जरी चुकला तरी सिस्टमला प्रॉब्लेम येणार. म्हणजे स्किल्ड लोक हवी आहेत त्या क्षेत्रामध्ये. छोट्या छोट्या बिझनेसमनला पण सल्ला देण्यासाठी प्रोफेशनल्स हवे त्या क्षेत्रामध्ये. असं प्रचंड जणू काही संधींची सुनामी आली आहे आणि ह्या संधी प्रत्येकासाठी आहेत. अगदी 12वी झालेल्या माणसापासून ते MBA झालेल्या युवकांपर्यंत, एक्झिस्टिंग जॉबमध्ये असलेल्या लोकांपासून प्रोफेशनल्स पर्यंत प्रत्येकाला अकाउंट्स, फायनान्स आणि जीएसटी या क्षेत्रात प्रचंड संधी निर्माण झाल्या. बरोबर आहे. आता ह्या प्रचंड संधी तर निर्माण झालेल्या आहेत, मात्र भारतीय तरुणांनी किंवा युवकांनी नेमकं ह्या संधीचं कसं सोनं करायला पाहिजे त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? एक गोष्ट आहे, कुठल्याही गोष्टीचं म्हणजे ज्यावेळी कॉम्प्युटर आले होते, ज्यावेळी सॉफ्टवेअर आले होते, ज्यांनी सॉफ्टवेअर शिकलं ते पुढे गेले, स्वतःमध्ये स्किल्स निर्माण केले, ते जगाच्या पुढे गेले. बरोबर. आज जर मला फ्युचरसाठी रेडी व्हायचंय तर फ्युचरमध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आज युवकांनी स्वतःमध्ये आत्मसात केल्या पाहिजेत. म्हणून साधी गोष्ट आहे, शिकायला घ्या जीएसटी. आणखी गव्हर्नमेंटच्या सिलेबसमध्ये येतोय. त्याच्या अगोदर आमच्यासारख्या ज्या निलयासारख्या संस्था आहेत त्या संस्थांनी जीएसटी आणलाय, जीएसटीचे कोर्सेस आणलेले आहेत. शिका ते फटाफट. जगाच्या सुरुवातीला, जगाच्या अगोदर शिकाल तर ह्या क्षेत्रात स्वतःचं आधिपत्य निर्माण कराल. आणि हे शिकताना नुसतंच पुस्तकी ज्ञान नाही चालणार आहे, प्रॅक्टिकल ज्ञान हवंय. ऍक्च्युअल लाईफमध्ये, इंडस्ट्रीमध्ये हे काम कसं करायचं, जीएसटीचे रिटर्न्स कसे भरायचे, त्याच्यावर मास्टरी कशी, हे सगळे जर गुण आत्मसात केलेत तर ह्या मार्केटमध्ये तुम्ही लीड करू शकता आणि प्रचंड संधींचा पूर्ण फायदा घेऊ शकता. साधी गोष्ट, शिका. सुंदर संस्थांमधून छान आणि योग्य एज्युकेशन घ्या, पटपट तयार व्हा. ही वेळ संधींची आहे, ही वेळ दौडू नका, वेळ गेलेली पुन्हा येत नाही. बरोबर आहे. अर्थातच खरं तर ह्या जीएसटी बद्दल एकूणच माहिती आपण ह्या कार्यक्रमात देणारच आहोत. पण आज 2008 पासून निलया खरं तर अकॅडमी तुमची चालू आहे आणि जवळपास खूप चांगले असे विद्यार्थी ह्या निलया अकॅडमीने घडवलेले आहेत. मला ह्याबद्दल जाणून घ्यायचे की जर आता ह्या क्षेत्रामध्ये जर सुवर्णसंधी उपलब्ध आहे तर येणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की निलया अकॅडमीमध्ये नेमकं आता काय शिकवलं जाईल? निलया एज्युकेशन खरं तर ह्याच्यामध्ये आयकॅट्स मध्ये आम्ही 2008 पासून नवी शिक्षणाची पद्धत आणली निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये. असं एज्युकेशन द्यायचं जेणेकरून प्रत्येक व्यक्ती हा भविष्यासाठी तयार झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभारला पाहिजे, स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे. आणि हे सगळं निर्माण करायचं आहे तर त्याला जुनं शिक्षण देऊन नाही चालणार. मग ह्याही वेळी आम्ही सगळ्या एज्युकेशन सिस्टमच्या पुढे आहोत. जीएसटी येतोय 1 जुलैला, आमच्याकडे ऑलरेडी कोर्सेस चालू झालेत, शिक्षण चालू झालेलं आहे जीएसटीचं. आणि ह्या पद्धतीनं जर मुलं फ्युचरसाठी तयार व्हायला लागली तर आत्तापासून कंपनी माझ्याकडे यायला लागल्यात, सर मुलं आम्हाला हवी आहेत, इतकी मुलं हवी आहेत, लवकर तयार करा, लवकर मुलांना तयार करा. आणि मग आमचे 3 कोर्सेस ह्या मुलांना, हजारो मुलांना यशस्वी बनण्याकरता असे सज्ज झालेले आहेत. पहिला कोर्स आम्ही स्पेशली जीएसटी साठी आणलाय, जीएसटी एक्सपर्ट कोर्स. अगदी 2 महिन्याचं बेसिक एज्युकेशन ते 4 महिन्याचं इन डेप्थ एज्युकेशन असा हा जीएसटी कोर्स आहे. जे प्रोफेशनल्स आहेत, ज्यांना अकाउंट्स फायनान्सचं ऑलरेडी ज्ञान आहे, त्यांनी हा जीएसटीचा कोर्स डायरेक्टली केला तर ते जीएसटी मध्ये एक्सपर्ट बनू शकतील. त्याच्याशिवाय जो आमचा CAM अकाउंट्स मॅनेजमेंटचा आणि CAFM फायनान्स मॅनेजमेंटचा जो पूर्वीचा कोर्स होता
त्या कोर्समध्ये GST आणलाय, कायद्यांना लागणारे डिमॉनिटायझेशन, डिजिटायझेशन, हे सगळे बदल आम्ही त्या कोर्सेसमध्ये आणलेत. त्याच्यामुळं पुढचा तयार होणारा माझा अकाउंट्स मॅनेजर आणि फायनान्स मॅनेजर जो 12वी नंतर येतोय, BCom नंतर, ग्रॅज्युएशन नंतर, MBA नंतर, त्यांना इनडेप्थ अकाउंट्स फायनान्स बरोबर आम्ही GST मध्येही मास्टर करणार आहोत. त्याच्या प्रॅक्टिकल गोष्टी शिकवणार आहोत. कारण मला फ्युचरिस्टिक माणूस तयार करायचा आहे. एकमेव संस्था अशी आहे की जी पटकन 10 दिवसात पण स्वतःचा सिलेबस बदलू शकते. आणि ही ताकद आज ह्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा करून घेतोय. पुढचं 1 वर्ष GST मध्ये सारखे बदल येणार आहेत आणि दर 8 दिवसाला आमच्या सिलेबसमध्ये ते चेंजेस येतील आणि नवीन येणाऱ्या अमेंडमेंट मुलांपर्यंत पोहोचल्या जातील. एवढंच नाही, आम्ही ह्या कोर्सेसमध्ये एक मोठा बदल केलाय की कोर्स झाल्यानंतर पण येणाऱ्या अमेंडमेंटसाठी मुलांना आम्ही फ्री ऑफ चार्ज पुढचे काही वर्ष अपडेशन देत राहू. कारण मुलंच आम्हाला फ्युचरिस्टिक बनवायचं. खरंय खरंय. अर्थातच आणि एक विश्वासू संस्था म्हणून निलया एज्युकेशनकडे बघितलं जातं. त्याचबरोबर मला अजून जाणून घ्यायचे, कारण की 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर खरोखर पालकांनाच प्रश्न पडतो नेमकं आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलाला नेमकं कुठे घालायचं, काय वेगळ्या कोर्सेस द्यायचे, याविषयी तुम्ही आपल्या पालकांना काय मार्गदर्शन कराल? कारण सगळ्यांपुढेच प्रश्न असतो. शेकडो पर्याय आहेत करिअर करायचे, सायन्समध्ये, कॉमर्समध्ये, आर्ट्समध्ये. काही मुलांमध्ये एक चुणूक असते. अर्धा ते 1% मुलं असतात की जी जन्मलेलीच असतात कदाचित सचिन म्हणून, कदाचित गायक म्हणून. त्यांनी आपापल्या क्षेत्रात करिअर करावं. पण 99-99% मुलं अशी असतात की ज्यांनी एका सुरक्षित करिअरचा पर्याय निवडला पाहिजे, ज्या करिअरमध्ये सुंदर आयुष्य घडतंय, सुंदर आपल्यात एक प्रॉस्पेरिटी येणार आहे, संपन्नता निर्माण होणार आहे, जे करिअर आपल्याला शक्य आहे, आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला शक्य आहे, असं एक करिअर प्रत्येकाने निवडलं पाहिजे. म्हणजे फक्त एखाद्या क्षेत्रामध्ये खूप गरज आहे किंवा खूप मागणी आहे आता, जसं काही वर्षांपूर्वी झालं की BPEd मध्ये, BEd मध्ये मागणी होती, लाखो लोक त्याच्या मागे पळाली आणि काही काळानंतर तिथं बेरोजगारी निर्माण झाली. तसेच आज दुसरी काही क्षेत्र आहेत, MPSC, UPSC सारखी क्षेत्र. मी नक्कीच म्हणू शकेन की आज 10 लाख मुलं बसतात महाराष्ट्रातून, पण हार्डली 5,000 पण जागा अवेलेबल नसतात. मग त्या 9,95,000 मुलांनी करायचं तरी काय? मग फक्त हे क्षेत्र चांगलं दिसतंय, तिथं ग्लॅमर आहे, ह्याच्या मागे न लागता सर्व बाजूंनी पालकांनी विचार करावा की आपल्या मुलाला 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर काय करायचंय आणि मगच तो निर्णय घ्यावा. तर पहिली गोष्ट, ग्रॅज्युएशन नंतर आज काय मार्ग अवेलेबल आहेत? मोठा जर ढोबळमानाने बघायला गेलं तर ग्रॅज्युएशन नंतर पहिला मार्ग अवेलेबल आहे तो म्हणजे निलया, जशी माझी इन्स्टिट्यूट काही कोर्सेस देते आहे. दुसरा मार्ग अवेलेबल आहे MBA ला जाणं. तिसरा मार्ग आहे मोठ्या प्रमाणात मुलं कॉमर्स मधून जातात CA/CS ला. आणि चौथा मार्ग आहे MPSC, UPSCच्या कोर्सला लाखोच्या संख्येनं लोक जात आहेत. बरोबर. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि एक विचार करा की ह्यातलं खात्रीचं करिअर कुठलं आहे. 4 करिअर बघूयात. पहिलं निलया, दुसरं करिअर आपण बघूयात MBAचं, तिसरं CA/CS आणि चौथं MPSC, UPSCचं. तर खात्रीशीर करिअर कुठलं आहे? आज निलयामध्ये आम्ही जॉबची 100% गॅरंटी देतो आणि नुसतीच गॅरंटी देत नाही, 2008 पासून हा विश्वास पण आम्ही खरा करून दाखवलाय. पास होणाऱ्या आणि नियमित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्याकडून जॉब मिळालेला आहे. तर 100% खात्री. तेच MBA ला जावा. मेजॉरिटी कॉलेजेसमध्ये 15 ते 20% मुलांची प्लेसमेंट होती, 80% जणांची प्लेसमेंट होत नाही. तोच विचार CA/CS चा करा. फक्त 1% पासिंग आहे, 99% पास पण होत नाहीत. आणि चौथं क्षेत्र म्हणजे MPSC, UPSC. विचार केला तर 10 लाखामधली 5,000 मुलं फक्त जॉबला लागतात, 9,95,000 लागत नाहीत. म्हणजे 0.5% पासिंग नाही. खात्री कुठे आहे? पहिलं मी नक्की म्हणेल की निलया हे करिअर खात्रीचं आहे. दुसरी गोष्ट जलद. वेळ मला किती लागतोय एखादं करिअर करायला? एकच आयुष्य आहे. ह्या एका आयुष्यात मला यशस्वी व्हायचंय आणि आयुष्यही जगायचंय. तर मग निलयाचे कोर्सेस अगदी 6 महिन्यापासून ते 1 वर्षात कंप्लीट होतात आणि 1 वर्षाच्या एंडला मुलाला हातात जॉब पण असतो. तेच दुसरं करिअर जर विचार केलं MBA तर मिनिमम 2 वर्ष लागतात आणि 2 वर्षानंतर पुन्हा जॉब साठीची धडपड. बरोबर. MPSC, UPSC ला
1 वर्षात पण पास होऊ शकतं, लागले तर 6-7 वर्षही लागू शकतात, कारण रिलायबिलिटी नाहीये आणि CS सारख्या कोर्सला 4 वर्ष लागत आहेत. तर माझा कोर्स हा जलद आहे. निलयाचे हे जे प्रॅक्टिकल कोर्सेस आहेत, जे आधुनिक कौशल्य विकास आलेले आहे, ते जे कोर्सेस आहेत स्किल डेव्हलपमेंटचे, हे जलद आहेत. आणि तिसरी गोष्ट, हे किफायतशीर पण आहेत. बरं. आज MBA ला 2 लाखाच्या आसपास ते 6 लाखापर्यंत फी जाते. CS ला 4 वर्षाचा खर्च लाखोंमध्ये जातो आणि MPSC UPSC ला जरी 4-5 वर्ष लागली सपोज काही जणांना, तर काही लाखोंमध्ये खर्च करावा लागतो. तेच आमचे कोर्सेस स्किल डेव्हलपमेंटचे 45,000 चालू होतात. त्याच्यामुळे हा किफायतशीर पण आहे. आणि ह्या कोर्समध्ये तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ वाचतोय. तुम्ही वेळ खरेदी करू शकताय. अर्थात म्हणजे थोडक्यात हे कोर्सेस इतके उपयुक्त आहेत. मात्र हे नेमके कोणासाठी आहेत हे देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. GST, फायनान्स, अकाउंट्स ह्यामध्ये लाखोंचे जॉब देणारी सुवर्ण संधी आता उपलब्ध झालेली आहे आणि खात्रीचे जॉब मिळणार आहेत. त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत निलय मेहता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. निलय सर, खरं तर मगाशी तुम्ही कोर्सेस बद्दल सांगितलं आणि हे कोर्सेस नेमके कोणासाठी आहेत, कारण की निलय एज्युकेशन ग्रुप तर्फे कोर्सेस राबवले जातात, त्याविषयी काय सांगाल? पहिला तर ग्रुप माझ्याकडे येतो तो ग्रॅज्युएशन आणि MBA झाल्यानंतर. ग्रॅज्युएशन नंतर पण ह्या कोर्सेसचा सुंदर उपाय आहे. CAM आणि CAFM हे दोन्ही कोर्सेस प्लस GSTचे कोर्सेस. 12वी नंतर भरपूर जण येत आहेत, कारण BCom करत असताना, BBA करत असताना भरपूर वेळ अवेलेबल आहे. मग ग्रॅज्युएशनची वाट बघण्या अगोदर जर ह्या 3 वर्षांचा सदुपयोग केला गेला तर भरपूर मुलं आज 12वी नंतर येत आहेत. तिसरा क्राऊड आहे तो MPSC UPSC बरोबर बॅकअप म्हणून पाहणारा, कारण तिथं खात्री कमी आहे. तर त्याला बॅकअप काहीतरी हवा आहे. MPSC UPSC करायच्या आधी किंवा ते करत असताना त्याच्या सोबत भरपूर क्राऊड आज GST, अकाउंट्स, फायनान्सला येतोय. तसंच जॉबमध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे, तर प्रमोशन मिळणार आहे. तर त्या जॉबमधल्या व्यक्तींनी हे कोर्सेस करावेत. ज्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसचे आहेत त्यांनी स्वतःच्या बिझनेसचा अकाउंट फायनान्स सांभाळण्यासाठी हे कोर्सेस करावेत. गृहिणींसाठी हे कोर्सेस सर्वोत्तम आहेत, कारण अकाउंटचं करिअर हे ऑफिसमध्ये AC केबिनमध्ये करिअर असतं. सो गृहिणींसाठी हे उत्तम आहे. आणि ज्यांना CA ची 4 वर्ष वाट बघून प्रोफेशन मध्ये उतरायचं नाहीये, तर लवकर उतरायचं आहे, तर त्यांनी टॅक्सचे आणि अकाउंटचे प्रोफेशन चालू करण्यासाठी हे कोर्सेस 12वी नंतरच करावेत. असे 12वी नंतर ते MBA पर्यंत सर्वांसाठी हे कोर्सेस. बरोबर. म्हणजे 12वी नंतर तुम्ही ह्यामध्ये खरं तर करिअर करू शकता. मात्र तुम्ही आता बॅकअपचा उल्लेख केला. बॅकअप म्हणजे नेमकं काय आहे आणि हे बॅकअप कोर्सेस म्हणून कसे मी MPSC UPSC साठी म्हटलं की हे बॅकअप कोर्सेस, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 लाख मधल्या फक्त 5,000 मुलांना जर जॉब मिळतोय, 9,95,000 भविष्य अंधारात आहे आणि त्या नॉलेजचा दुसरीकडे उपयोग पण नाही की मी त्याच्यावर प्रोफेशन किंवा दुसरा जॉब करू शकतोय. तर मग बरीचशी मुलं अशी आहे की जे ग्रॅज्युएशन नंतर MPSC UPSC चालू होतं तर त्याच्या अगोदरच हा कोर्स करतायत. आता पाया भक्कम आहे, मी कमावणार आहे, माझं आयुष्य छान होणार आहे हे नक्की आहे. तर मग मनात ऑटोमॅटिकली सामर्थ्य येतं, ताकद येते की आता मी MPSC मनापासून ट्राय करू शकतोय. एका डगरीवर माझा पाय मजबूत आहे. किंवा MPSC UPSC चा पहिला ट्राय झाल्यावर पण बरेच जण अभ्यासाबरोबर हे कोर्स करतात. तर हा बॅकअप म्हणून एक सुरक्षितता देतो. बरोबर. अर्थातच सुरक्षितता मिळतेच, पण विद्यार्थ्यांना एकूणच या कोर्सेसचे काय फायदे मिळतात त्याविषयी काय सांगाल? पहिला फायदा म्हणजे 100% जॉब आणि 100% प्रमोशन. आज माझ्याकडे आलेला प्रत्येक मुलगा जो नियमित आहे आणि जो पास होतोय तो जॉबवर लागतोय आणि जिथं सुरुवात काही लाखोंमध्ये होतीये, पुढच्या 4 ते 5 वर्षात प्रमोशन्स पण भरपूर प्रमाणात होत आहेत. दुसरा फायदा, लोकांना ह्याच्यातून स्वतःच्या जॉबमध्ये अपग्रेडेशन करता येतं, स्किल्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळेही पुन्हा एकदा प्रमोशन मिळतं. तिसरा फायदा, ज्यांना प्रोफेशनमध्ये उतरायचं आहे, टॅक्स आणि अकाउंट रायटिंगचे प्रोफेशन्स, माझे कित्येक स्टुडंट असे आहेत. आता चिंचवडला एक कौशिक म्हणून स्टुडंट आहे, परवा त्याचा फोन आलता, सर नवीन काम मिळतंय, जवळजवळ 17 लाखाचं काम आहे, जुनी कामं तर आहेतच, पण म्हणजे 1 वर्षाचा हा कोर्स इतकी ताकद निर्माण करतोय की तो कदाचित
30 ते 35 लाखाचं वार्षिक काम करेल आता पुढच्या वा, वर्षी. वा. अशी असंख्य मुलं आहेत जी प्रोफेशन मध्ये पण आहेत. 12वी नंतर हे कोर्स केले की उच्च खरंय. शिक्षण सोपं जातंय, बेस खरंय. घडतोय. असंख्य फायदे आहेत. बरोबर. खरं तर लाखो जॉब तर मिळतातच आहेत आणि लाखांचे देखील जॉब खरं तर मिळत आहेत आणि 100% खात्रीशीर गॅरंटी ह्या कोर्सेसमधनं आता विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जीएसटी फायनान्स अकाउंट्स मध्ये लाखो जॉब आणि खात्रीचं करिअर ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत CA निलय मेहता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. सर, अर्थातच निलया एज्युकेशन ग्रुप आज अनेक वर्ष कार्यरत आहे. मला खरं तर आयकॅटची तुमच्याकडनं वैशिष्ट्य जाणून घ्यायची आहेत, काय सांगाल? पहिली गोष्ट आयकॅटचं वैशिष्ट्य म्हणजे आयकॅटचा विश्वास. आज 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देणे आणि 2008 पासून हा विश्वास पूर्ण करणे. म्हणजे आज मी एवढ्या खात्रीने सांगू शकतो की कुणीही इन्स्टिट्यूटवर जेव्हा पालक किंवा मुलं येतात, माझी 95 ते 99% मुलं सांगतील की दिस इज द बेस्ट इन्स्टिट्यूट, कारण ते शेवटी फायनल रिपोर्ट देणारे असतात. आज इंडस्ट्रीमध्येही तो विश्वास आहे की निलय सरांची आणि आयकॅट्स मधली मुलं म्हणजे क्वालिटीनं बेस्ट. हा विश्वास आम्ही कमावला आहे. इतका आहे तो की माझी जुनी मुलं त्यांच्या भावांना लग्न झाल्यावर त्यांच्या बायकोंना स्वतःहून कोर्समध्ये पाठवतात. हा विश्वासच आहे की आम्ही घडलोय, हे पण तिथं घडणार, ही खात्री आणि तो विश्वास आम्ही पहिली गोष्ट संपादन केलाय. दुसरी गोष्ट, शिक्षणाचा दर्जा अतिशय उच्च ठेवलेला आहे. प्रॅक्टिकल शिक्षण, 150 कॉम्प्युटर्सच्या लॅब्स, तिथं शिक्षकांचं पूर्णतः पर्सनल अटेन्शन, लोकांना अगदी हाताला धरून प्रमोट करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, पूर्णतः इंग्लिश कम्युनिकेशन वरती. अगदी म्हणजे मराठी मीडियम मधून जी मुलं येतात इतकं लक्ष देतो आम्ही इंग्लिश मीडियम, म्हणजे त्यांचे इंग्लिश कम्युनिकेशन वाढावं, आत्मविश्वास निर्माण व्हावा, वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव घ्यावे. शिक्षकांचा जो दर्जा आणि पर्सनल अटेन्शन आहे त्याच्यामुळं माझं शिक्षण खूप दर्जेदार मानलं जातं आणि तिथं आम्ही सॉफ्ट स्किल्स आणि एज्युकेशन हे दोन्ही तयार करतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही खूप सुंदर दिली आहे ती म्हणजे वातावरण. त्या इन्स्टिट्यूटमध्ये जे वातावरण तयार केलंय त्या वातावरणात माणूस खुलतो. जसं गावातनं शहरात आला की माणूस ग्रेट होतो, त्या वातावरणात माणूस खुलतोय. तिथले प्रिमायसेस जर बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच ह्या वातावरणात मुलगा घडणार. तर आपण एक प्रिमायसेस कडे नजर टाकूयात. अर्थातच प्रिमायसेस कडे नजर टाकूयात, पण त्याचबरोबर मला अजून एक तुमच्याकडनं प्रश्न जाणून घ्यायचा आहे, उत्तर खरं तर जाणून घ्यायचं आहे. आज लाखो प्रेक्षक इकडे आपण बघत आहोत आणि त्या प्रेक्षकांच्या मते तुम्ही हा कोर्स केल्यावरती कसं तुमच्या करिअरला एक नवी दिशा मिळू शकते त्याविषयी पण सांगाल? अच्छा, हा आज कोर्स केल्यानंतर जे जॉबसाठी पळायचंय किंवा जॉबसाठी भटकत हिंडावं लागतंय, आज इंजिनिअरिंगला तीच अवस्था आहे की जॉब उत्तम मिळत नाहीयेत, आज MBA झाल्यानंतर मिळत नाहीयेत. पहिली गोष्ट तुम्हाला खात्री निर्माण झाली की सरांची जबाबदारी आहे. जॉब जेव्हा देतो, इनफॅक्ट हा एकमेव कोर्स असा आहे की जिथे आम्ही जॉब लागल्याशिवाय सोडतच नाही मुलांना. कोर्स त्याच वेळी पूर्ण होतो ज्यावेळी जॉब लागतोय. आपण प्रिमायसेस पाहूयात, साईडला इथं प्रिमायसेस दिसत आहेत. अर्थातच आपण हा प्रिमायसेस बघतो. ह्या प्रिमायसेस विषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? इथं सर्व सोयी सुविधा केलेल्या आहेत आणि या सोयी सुविधांचा उद्देश आहे मुलगा खुलला पाहिजे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाताना हे समोर जे ऑफिस दिसतंय तुम्हाला, ते ऑफिस तिथं आलं की मुलाला कॉर्पोरेट फील येतो. उद्या कंपनीत गेल्यावर त्याला बुजल्यासारखं नाही वाटत. ते वातावरण असं इंटरनॅशनल ग्रेडचं वातावरण निर्माण केलेलं आहे. तिथल्या क्लासरूम्स, तिथं असणाऱ्या लॅब्स ह्या इतक्या आधुनिक केलेल्या आहेत सगळ्या की मुलं तिथं बसून फील घेतात की मी रिअल लाईफ मध्ये कसं काम करणार आहे, काय वर्क करणार आहे, आणि तिथं त्यांचं आयुष्य घडायला लागतं. आणि अर्थात मला असं वाटतं की जर निलया एज्युकेशन ग्रुप मध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन घेतली तर नक्कीच त्यांचं खरं तर मोठं भवितव्य घडू शकतं आणि या संधीचं सोनं आता उपलब्ध झालेलं आहे ह्या निमित्ताने. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.